हरी हरी तुम्ही म्हणारे सकोळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकोळ, तिने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागबोर, भावे तुळशी दोळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दोळ पाणी जोडा हात, नावे पतित वेळो वेळा, अनेक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागपूर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावविलो, अनेक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागपूर, विठला विठला हरी हरी तुम्ही म्हणारे सकळो, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळो, तिने माया जाळ तुटतील, अनेक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागबुनू, चराचरामध्ये वास्तव्य करणारे श्री परमात्मा शक्ती, त्या शक्तीला सर्वप्रथम वंदना करून पवित्र पावन अशा या अल्लीपूर परिसरामध्ये, अल्लीपूरच्या शिवारामध्ये, कोणतं शिवार आहे? अल्लीपूरचंच आहे ना, तळेगावच्या परिसरात नाही, शिवारामध्ये येते. हरिभक्तपरामचे शंकरजी महाराजजी घोसे यांच्या या पवित्र शेतामध्ये रामकृष्ण हरी ह्या त्रिमूर्तीची स्थापना झाली आहे का नाही? बरोबर, रामकृष्ण हरी. आणि मूळ जर पाहू या ठिकाणी स्वयंसिद्ध शिवपरमात्म्याची मात्र काय संस्थापना झाली. त्याला का सिद्ध का म्हटलं मग स्वयंभू काय शंभू सिद्ध शंभू शेख, हा शंभू शेख, स्वयंभू शंभू शेष, शेषाची आराधना झाली की नाही. शंभू म्हणजे भगवान शिवजी आहे आणि शेष म्हणजे हो शेष म्हणजे विशेष आहे. विठला विठला अशी मात्र या भूमीमध्ये संस्थापना झाली आणि तेव्हापासून हा उत्सव सोहळा मला वाटते 2002च्या अगोदर आहे की नाही, अगोदरपासून आहे. आणि या ठिकाणी महाराजांची जी साधना आहे, उपासना आहे, अगोदर शिवनी गर्मापासून सुरुवात झाली आहे की लहान छोटं सगळं असं काय धीरे धीरे पाहता 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 या ठिकाणापर्यंत मात्र काय या वर्षापर्यंत. आणि महाराजांनी ठरवलं का आपल्या जीवनामध्ये हे करायचं. लक्षात आता असं सुरुवातीला करावं असं बरं वाटते, पण जसं जसं मोठं होते आहे का नाही. लहान लेकरू म्हणलं का कोणी आंगडं टोपरा आणते, कोणी आणते, पण हे मग 5 वर्षात झालं का मग हे घेणाराही विचार करते का नाही. आहे का नाही. तसंच आहे कार्य करताना सुरुवातीला बरं वाटते, पंगत घ्या हे घ्या, पण जेव्हा मात्र काय त्याची अशी वाटते का नाही. वस्तूचे भाव तर वाढते का नाही, वस्तूचे भाव वाढते तसे माणसाचे पोटी वाढते. जेव्हा
लक्षात. आणि जेव्हा बजेट असं येते तेव्हा मग वाटते आता का करावं काय आहे का नाही वस्तुस्थिती. परंतु त्यांनी एक निर्धार ठेवला आणि खरंच या सत्कर्मासाठी धर्मासाठी जर अगोदरच आपण जर वाटा काढून ठेवलात काही कठीण जात नाही. आणि नेमका पण त्याचा वाटा काढत नाही मग तिथं पंचायत येते. विठाला जसं ज्याने मुलीच्या लग्नासाठी अगोदरच तयारी करून ठेवली त्याला मुलीचं लग्न काय कठीण आहे म्हणजे ज्यानं काहीच केलं नाही कसं का लक्षात. तसंच हे आहे. परंतु निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची महाराजांनी मंदिराची सुंदर किती उत्तम सुंदर मंदिर हे मन पाहता लीन होतशी रे बघूया. पहिले महाराजांनी मंदिर बांधलं नंतर घर बांधलं. विठाला काही पहिले घर खूप बांधते पण देवाले देव घर इथं तसं नाही. तसं पश्चिम महाराष्ट्रात पाहू गेलं तर मंदिर खास सुंदर दिसते का नाही. आणि त्याचे झोपडे जर पाहिले का नाही ते उसाचे पाचट टाकून राहिले. आपल्या इकडचं बिल्डिंग सुंदर दिसते मंदिर पाहायचं दोसा खचलेला लक्षात. अशा परिस्थितीमध्ये मात्र काय आपली परिस्थिती पण आता आपल्या याची सुधारणा होत चला. मोठ्या मोठ्या मात्र देवस्थानला सरकारी निधीतून मात्र काय सभामंडप व्हायला लागले. त्याचप्रमाणे पहिले असं एका गावात एकच भजन राहील फुटका विना नाही का फुटका वाद असं काहीतरी राहिले लक्षात. आता त्याची मात्र काय अशी शेगाव संस्थांनी जेव्हापासून टाळ विना मृदंगाचं मात्र काय वाटप करायचं ठरवलं तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये मात्र काय एक दोन तरी मृदंग टाळ विणे आहे. आणि त्यात गाणे नाही का गायन करणारी जी मंडळी आहे लक्षात ती पण आपल्या भागामध्ये आता विशेषत्वाने मात्र काय निर्माण झाली लक्षात. हे विषय अहो पहिले टाळ वाजवत बस तुलना वाजवतात म्हणलं का कुठच्या तेव्हा आजची परिस्थिती ती राहिली नाही आहे. तेव्हा हा उत्सव महाराज दरवर्षाला साजरा करतात. आता शेतात असल्यामुळे येणाऱ्याला वाटते का तिकडे नाही का यक्कोच जायचं असं आहे ते. म्हणजे मंदिरात यायचं म्हणलं तर कठीण जाते धाब्यावर जायचं म्हणलं तर किती अंतर असलं तरी अकाळात तिथं गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनाची परिस्थिती ही झालेली आहे. सांगायचं तात्पर्य आपल्याला धर्म रुचत नाही आपल्याला परमार्थ रुचत नाही आपल्याला आपल्या मनासारखं वागणं हे मात्र रुचते. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. वास्तविक पाहता ह्या मानव देह जो आहे तो कीर्तनासाठी दिला आहे भगवत चिंतनासाठी दिलेला आहे. आणि जिथे असेल तिथे मात्र गेल्याशिवाय राहू नये. कारण आपलं ज्याच्यामध्ये कल्याण आहे आपलं कल्याण आहे आपल्या पूर्वजांचं कल्याण आहे लक्षात. तिथं गेल्याशिवाय राहू नये. पूर्वजा वैकुंठ मार्ग तरी परंतु जे आले ते नाही का बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी. आता किती तुम्ही करा किती करा पण ते का आहे मात्र काय ते म्हणते उबड्या घागऱ्यावर पाणी राहते असतो. भगवंताची कृपा म्हणून मात्र काय आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सामान्य जनतेने मी म्हणतो सामान्य जनतेने जर करता त्याले जर करता निवडून दिलं तर ते लोकसभेत नाही का आणि कोण विधानसभेत जाऊन बसते आहे का नाही. साधारण लोकांनी निवडून दिलं तर ते तिथं जाऊन बसते आहे का. पण भगवंतांनी आपली निवड केली म्हणून आपण कीर्तनात येऊन बसतो नाही तर कुठे बसलो असतो. विठाला 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 त्यामुळे आमचे गुरुजी आहे हे लक्षात मला नाव काही माहीत नाही गुरुजी हां डॉक्टर साहेब अला साहेब ढगे महाराज. हो अच्छा अच्छा आहे हो गुरुजी हिंगणघाटमध्ये होते ना गुरुजी मला कल्पना आहे म्हणून लक्षात ना. ते दरवर्षी आल्याशिवाय उपस्थित राहिल्याशिवाय आणि अगदी प्रेमी मंडळी जी आहे कोणी संबंधी मंडळी असे नातेवाईक आणि त्यातल्या त्यात हे टाळकरी विनेकरी तुम्हाला भेटले कसे हेच म्हणजे नवल आहे. आम्हाला लहान लहान पोरं घेऊन करायला लागलं सो कलाकार कुठं कलाकार कुठं. आता जिकडे तिकडे हे पर्व काय आहे की रामनवमीचा राम जन्मला ग सखे राम जन्मला लक्षात. त्यातल्या त्यात हनुमान जयंती मात्र जवळ झाली. यत्थ उठला का यत्थ खायचा दुसरी. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे
का ज्यांची जिथं गरज आहे आज समाज त्यांना निवडून घेतल्याशिवाय राहत नाही, हे विशेष आहे. विठ्ठला आणि कलाकाराची किंमत करणारी आहे. कलेची मात्र काय जाण असल्यामुळे कला किती मेहनतीनं मात्र काय आत्मसात करावं लागते हे जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. लक्षात, जे तुमच्या ओटात शब्द असते ते शब्द मृदंगवादकाच्या बोटात असते. ते बोट फुटते तेव्हा त्याला समजत असते. लक्षात, वस्तुस्थिती आहे. टाळातून नाद होते, झंझणा वाजती, गुळगुळा वाजती टाळ. लक्षात, शब्द त्या टाळातून शब्द निघते, ही एक कला आहे. कोणतंही वाजवलं कसंही वाजवलं म्हणजे निघते असं नसते. विठ्ठल विठ्ठल तेव्हा ही कला आहे आणि ही कला कृपेशिवाय मिळत. कृपा आणि म्हणून अशी मंडळी एका ठिकाणी मिळणं फार कठीण जाते. पण आता महाराजांच्या प्रेमापोटी आहे का नाही, हो, आणि भीतीपोटी नाही का करता आपण विठाला विठाला प्रेमापोटी आहे. या भव्य दिव्य अशा या सिद्धेश्वर स्वयंभू मात्र काय शिवजीच्या या दरबारामध्ये, शंभूशेष भगवंताच्या दरबारामध्ये आज प्रथम दिवसाची ही जी काही शिवाय त्रिदिवसीय कार्यक्रम आहेत, दशमी, एकादशी आणि द्वादशी. अगोदर काल्याच्या कीर्तनासाठीच जास्त राहतं, पण आता गेल्या वर्षीपासून ते असं झालं तिकडं गेल्या वर्षी ते माझ भाच्या मुलाचं लग्न असल्यामुळे माझं काही जुळलं नाही. या वर्षी आता पाटलाच्या वास्तूचं विषय झाले त्याच्यामुळे मला आता आणि वरोळ्याचा कार्यालयाचा प्रसंग पुन्हा मात्र या ठिकाणी उपस्थित झालो. तुमचं जनता जनार्दन दर्शन, आमच्या वारकरी मंडळी, कलाकार मंडळींचं दर्शन झालं. आणि या प्रथम दिवसाच्या चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे, जगद्गुरुवंदने देऊन आशिष प्रसिद्ध श्रीमंत तुकोबराय यांनी या अभंगामध्ये हरी या नामाची महती प्रतिपादन केली आहे. लक्षात, अभंग सुलभ आहे. नाथांचा हरिपाठ पूर्ण झाला का हा त्याच्या खाली अभंग दिला आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरा हे नामधारक होते. आम्ही नामाची धारक नेम प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि त्या नामसाधनेतून मात्र काय त्यांना जी शक्ती मिळाली त्या शक्तीद्वारे भगवंतांनी मात्र काय त्यांच्या वाणीतून अभंग वाणी निर्माण झाली. लक्षात, नामसाधनेची शक्ती इतकी त्यांच्या मुखातून वेदाचा तो अर्थ आम्हाशीची ठराणी व्हावा. क्षरा अक्षरा वेगळा तुका होणे निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद. भगवंताच्या कृपेने मात्र का त्यांच्या वाणीतून जी अभंगवाणी निघाली ती अभंगवाणी जशी जैसी गंगा वाहे तैसे त्याचे
संत तुकयाची अभंगवाणी इंद्रायणीचे निर्मळ पवित्र मात्र काही वाटणी झाली त्या अभंग गाथेमधील नाम प्रकरणातील आजचा हा चिंतनासाठी निवडलेला अभंग आहे. अभंगाच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अखिल कोठी ब्रह्मांड नाही ज्याला तिन्ही रूपाने पाहू राम कृष्ण हरी हा लक्षात. रामप्रभूचा अवतार झाला, नंतर कृष्ण अवतार झाला आणि तिथूनच द्वारकीची अवघी संपदा घेऊन भेटावे आले चक्रपाणी आणि वेटेवर येऊन मात्र काय उभे राहिले. तेच परब्रह्म, दुसरं नाही, दुसरं तिसरं नाही. कितीही करा किंवा हो रूप वेगळे दिसन परंतु तत्व मात्र एकच आहे लक्षात. एका सासूबाईले आहे ना 5 जावई होते. आता कोणाला किती राहील काही सांगता येत नाही मला. पण त्यांचे अदामादात लग्न झाले, कोणी आली होती पाहुणे मंडळी नव्हती आली असातला प्रसंग होता. पण काही म्हणे काय गं तुझा लहान जावई कोणता आहे. मी त्यावेळेस लग्नाला नव्हती. दुसरी तिची मैत्री म्हणे का गं म्हणे 3ऱ्या नंबरचा जावई मुंबईचा दिल्लीचा पण ती पाहिलाच नाही कोणता. मग सगळ्यांना परिचय देण्यासाठी तिनं काय केलं दिवाळीच्या सणाला सगळ्या जावयाला निमंत्रित मोठा प्रोग्राम ठेवला. नातेवाईकाला बोलावं गावातली म्हणणी. मग मात्र ते म्हणे काय गं कोणता आहे ते कोणतं ते बघा म्हणे आता पंक्तीत बसले तुम्ही काही बोलू नका. यायचे जेवण झाले का मी त्याला विडा देईन त्यावेळी समजत आहे 2रा नंबर 3रा नंबर 4था नंबर सांगायची गरज नाही. तर मात्र त्याला जेवण झाल्यानंतर मग सासूबाईने काय केले विडे केले. 1ल्या नंबरचा जावई होता त्याला 1 विडा दिला, 2ऱ्या नंबरच्याला 2 दिले, 3ऱ्याला 3 दिले, 4थ्याले 4 न 5व्याले 5. बाकीचे समजला का ह्या पहिला होय तो 2रा होय 3रा 5 हे बाकीचे पाहुणे समजले. पण त्या जावयात मात्र काय वादंग निर्माण झालं. ते म्हणे खरी मी मोठा जावई असो म्हणजे 5 द्यायला पाहिजे होते, एकच काऊन दिला सासूला एकच काऊन दिला. तो म्हणे मला 2च दिले राबीने आता मागून चाला एकदम 5 इडे दिले. मग ते लागली मात्र थोडी चर्चा करायला. ते म्हणे असं काय केलं तर आपण सासूबाईलाच विचारू म्हणे. आणि मग मात्र काय ते सासूबाई करायले. सासूबाई म्हणजे तुम्ही असा भेद का केला, आम्ही तुमच्याच जावई का नाही. हो बरं मी मोठाच मुली जास्त पाठा पाहिजे का नाही का. मग हा लहान असून त्याला 5. सासूबाईंनी सांगितलं मी भेद काही केला नाही हा लक्षात. पहिल्या जावयाला जो काही विडा दिला त्याच्यात जेवढे पानं आहे त्याच्यात जेवढे पानं आहे तेवढेच पानं 2ऱ्या नंबरच्या 2 विड्यामध्ये मात्र तेवढेच आहे. पहिल्याला जेवढे पानं आहे एका विड्यात तर तेच 2 विड्यामध्ये तेवढेच आहे, 3 विड्यामध्ये तेवढेच आहे, 4 विडे जरी दिले तरी पानं तेवढेच आहे. आणि 5 जरी करता विडे दिले तरी पानं तेवढेच आहे. 5ही विड्याले सारखे विड्यात बदल आहे. विडे 2 3 4 5 असे पण पानात बदल आहे का नाही. तसं आकारात बदल असन, देहात बदल असं नाही का. कोणी उंच ठेंगणा का असं तसं नाही का. पण त्यामध्ये असणारं जे तत्व आहे सर्वा घटी राम देहादि सूर्यप्रकाशक सहस्र. मग आता तुम्हीच सांगा त्या 5 जावयाला जर विडे दिले तर पहिल्या जावयाच्या विड्यात किती पानं असले पाहिजे 5 आहे का नाही. आणि दुसऱ्यात मग अडीच का हा 3-2. आता संख्या अशी निवडणी आहे तुम्हाला का त्या संख्येचा भाग बरोबर 5वी मध्ये गेला पाहिजे. कसा गेला पाहिजे 5वी मध्ये गेला पाहिजे. हो तसं तसं तुम्ही आता आकडा शोधा कीर्तन होईपर्यंत नाही तर मग शेवट सांगितलं लागेल मी विठाला विठाला. राम म्हणा कृष्ण म्हणा कोणी म्हणा लक्षात. राम बरवा कृष्ण राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो सुंदर बरवा बाईयानो राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयानो सुंदर बरवा बाईयानो राम बरवा
राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे असं या ठिकाणी रामकृष्ण हरी भगवंताचं मात्र अधिष्ठान आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अलक्ष्या ज्यामध्ये वी मध्ये विधाता, ठ म्हणजे ठकारो नीलकंठा शिवजी आणि ल म्हणजे लक्ष्मीचा पती, या तिन्ही मूर्तिमंत ज्या हे मध्ये मात्र कर्णांत आहे. त्याला विठ्ठल असं नाम, विठोबा असं मात्र काही नामाभिधान आहे. त्याला वंदना शंकराचार्य जी करतात, अद्वैत तत्वज्ञान प्रतिपादन करणारे. प्रमाणम भावदीरितं मामकानां नितंभकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिपूष गुरुब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान करो प्रथमान दूसरे चरण सत्ताया दूसरे चरण सत्ताया दूसरे चरण सत्ताया जगृपदाने कविता विचार बाबाजी सद्गुरुदास तुका 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 बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका त्याच्या कृपाने गती जावी सर बाबाजी सद्गुरु दास तुका त्याच्या कृपाने गती जावी सर बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरुदास तुका. ज्ञानदेवं ज्ञानमूर्ति साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिनाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टयं. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा अनुग्रह लाधलो अनुग्रह लाधलो अनुग्रह लाधलो अनुग्रह लाधलो आता हृदय आपले चौफावण्या बरे वरी बैसू पावले श्रीगुरूंची दयाची केली स्मरण होई सकल विद्यांचे ते कर्ण तेची वंदू शरण श्रीगुरूंची तेची नमस्कार आता मस्तक माझा पाया वरी माझा पाया वरी मस्तक माझा पाया वरी मस्तक माझा पाया वरी या वरकरी दंताच्या या वरकरी दंताच्या वरकरी दंताच्या वरकरी दंताच्या या वरकरी दंताच्या
माझा पयावरिया वारकरी संतांच्या जगदर तुकोबर आहे. जरी करता ते आपल्यासारखे दिसत असले तरी म्हणतो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे संत महात्मे हे भूतार पुन्हा पुन्हा अवतार घेतात. कशासाठी? उद्धाराया जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. आणि त्या आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात यायची कॅपॅसिटी किती आहे. आपल्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येते काही यायले हे थैली उचलल का नाही, आहे का नाही. पहिले 1 क्विंटलचं पोतं उचले लोक, जुने लोक लक्षात. पण ते त्यावेळेस कंपनी क्विंटलचंच पोतं ठेव आहे का नाही. सोयाबीनचं, तुरीचं, गव्हाचं. त्याला माहीत झाला काही यायची कॅपॅसिटी एकदम 50 किलोवर सांगितलं. आता ते उचलत नाही तर तांदळाच्या लहान 30 किलोच्या लक्षात. पैसे कमी आहे का आपल्याजवळ? पैसे भरपूर आहे पण ते उचलत नाही ना. उचलणं महत्वाचं आहे. विठाला विठाला आपल्या कल्याणाची, आपल्या उद्धाराची साधनं अनेक आहे. हो का. पण ते प्रत्येक कालमानाप्रमाणे मात्र काय त्या लागू पडली. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम तत्कलो हरी असे सांगितले. का कृतयुगामध्ये ध्यान जर केलं नाही का, यज्ञ जर केलात, कृते अध्यायतो विष्णू लक्षात. यज्ञाने मात्र काय भगवंताची प्राप्ती होत. यज्ञाने होतो ती. त्याचप्रमाणे कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम ध्यानाने मात्र भगवंताची प्राप्ती, नंतर यज्ञानी प्राप्ती. नंतर पाहू गेलो तर पूजा अर्चा. द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केली तरी सहज भगवंताची प्राप्ती असं होतं. आता कलियुगामध्ये यज्ञ जुळते का? यज्ञ करायचं म्हटलं तर पहिले शुद्ध मंत्र म्हणणारे ब्राह्मण भेटले पाहिजे. पहिला मुद्दा आहे का नाही. त्याच्यासाठी पवित्र वस्तू भेटल्या पाहिजे. आता पवित्रचा विचारच नाही. आता खायचं अन्न असले का आता पवित्र म्हणतात. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. अन्न तेच पवित्र काय जे भगवत चिंतन करून आपण सेवन करतो ते. नाही तर अन्न म्हणजे अन्नच आहे. येर वेठ्या पोट भरी काम मशकाचे परी. ते का ते कातड्याचे हे नाही का पखाल, पखालीत पाणी भरा भरा तंबू तांबूपर्यंत तसं आपलं ताण्यापर्यंत चालण्यापर्यंत. पण देवाचं नाव ढेकर आला तरी देवाचं नाव येत नाही. शिंक आल्यावरही अशी परिस्थिती झाली. तेव्हा त्या युगाप्रमाणे मात्र काही ती साधनं होती. योग यागादिकाशी योग्य वेळ नाही, काळ नाही. हो, तो काळ होता. महाराज म्हणतात यज्ञ करा, हे करा, ते करा. ते पवित्र वस्तू भेटत नाही आहे. त्याचप्रमाणे ध्यान जर करायचं म्हणलं तर होते का तसं? ध्यान लागते का आता? हा, म्हणजे ध्यान करायला बसलं ते आठवतं ती आठवते. डोळे बंद करायला जावं ना, आता डोळे बंद केल्यावर दुसरं काही दिसत नाही, पण त्याच्यातील का चित्र येतं. विठाला 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 गोष्टी. ते गमत काय झालं, एका सावकाराकडे त्यानं गहाण ठेवलं शेत. आता नाही देणं झालं, वाढत गेलं. आता वाढत गेल्यानंतर त्याचे तर द्यायला पाहिजे का नाही दिले. मग त्यानं सांगितलं तुमच्याकडे एवढं झालं, नाही देणं होतं त्याचं वावर गेलं. काय गेलं? आता तो बिचारा वावर गेला, रे वावर गेला झाले अगोदर केलं. पण मग पूजेसाठी जर गेलात नाही का, आंघोळ झाली आता पूजा करण्यासाठी बसला. आता मग पूजा करत असताना बाकीचं सगळं सोडायचं तेच ठरायचं का नाही? पण होते का तसं? नाही. तुमचं मन एका ठिकाणी राहत नाही, पण एका ठिकाणी राहते. सांग कुठं राहते तर शंकर महाराज बँकेतून पैसे काढले. जोरचा कोण गेला काही माहीत, एवढं एकटक होऊन जाते का काहीतरी आठवत नाही दुसरं, फक्त तिथंच होते टक्क्याच्या ठिकाणी लक्षात. तर तो बसला पूजेले, पाणी घेतलं तांब्यात, असं घेतलं, अशी गंधगोळी उगारायला सुरुवात केली. आठवलं त्याला. बहीण लेकानं घोरू घेतलं, रे घोळू घेतलं म्हणे का वावर. लेकानं घोळू घेतलं म्हणजे गोडगोड बोलू घेतलं, रे घोळू गेलं.
मग आता तो कायचा घेत होता, आपलं नशीबच फुटकं नेले का कपाळाला गंध लावलं, तो कायचा घेत होता, आपलं नशीब कसं आहे फुटकं आहे. तो म्हणे तो काही येत नव्हता. आपल्या दंडात कुठं ताकद आहे का म्हणे, अशी जे असते ना दंडात ताकद, आपण जे गाडगे बाबासारखं वावरात उभं झालं ते घेत होता का म्हणे, त्यानं गेलं म्हणे. पण लेखान त्याने आहे ना पोटावरच मारलं, हो पोटावरच मारलं, म्हणजे काय पाठीवर मारलं असतं तर काय. आता वावर गेलं सगळं गेलं, शेंडी सहितच बुडलं म्हणे. आता शेंडी म्हणजे गंध 12 ठिकाणी लावायचं असते, त्या देवतेचं नाव घेऊन लल्लाटे केशव विद्यात कंठे श्री पुरुषोत्तमं नाभो नारायणं देवं वैकुंठ हृदय सता दामोदर वाम पार्श्वे दक्षिणेचं त्रिविक्रमं मूर्ध्नीचे वृषिकेशं पद्मनाभंच पृष्ठता कर्णयो यमुना गंगा बाहू कृष्णम हरिम. 12 देवाचे नाव केले विसरून गेलं का शेंडीसच डुबलं म्हणजे. आता काय करता, ध्यान होते का, ध्यान होते होते का. विठाला 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 ध्यानी ध्याता पंढरीराया मना सैट पालटी काही आहे फल आहे. पण खरंच होते का ध्यान, ये धन ये मन नाही माने फिरे न जाने समझत नाही बताए कैसे करो तेरा ध्यान, कैसे करो तेरा ध्यान. होते ध्यान युगात नाही होते काय दुसरं तिसरं काही त्याच्यापेक्षा डोळे उघडे ठेवलेले परवडले. विठाला 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 यज्ञाने होत नाही. यज्ञ साधा आहे का, हो त्या पवित्र वस्तू पाहिजे. तुपाची धार एवढी मोठी पाहिजे नाही का. आता तूप म्हणलं तर चूप म्हणते, खायचं तेल येत नाही तर तूप येते का आता लक्षात. आता तूप भेटत नाही तर यज्ञाला टाकाले, यज्ञाला टाकाले तूप भेटत नाही, पवित्र वस्तू भेटत नाही लक्षात. त्याच्यामुळे यज्ञ आता कठीण झाले लक्षात. पवित्र वस्तू पाहिजे, ते पवित्र भूमी पाहिजे, कुठे यज्ञ करता येत नाही. त्या यज्ञासाठी भारतभूमी योग्य आहे, यात काही शंका नाही. हो बाकीच्या देशामध्ये नाही लक्षात. कलिंग देशामध्ये तर नाही, तिथं दोष लागते लक्षात. म्हणून अशा गंगेचा पवित्र किनारा, त्या ठिकाणी आपली पवित्र सामुग्री, ह्या सगळ्या गोष्टीचा मात्र काय विचार आहे. त्याच्यामुळे यज्ञ मात्र काय, यज्ञामध्ये जे आहे ना त्या समिधा टाकल्या जाते, त्या पहिले धुवून टाका लागते म्हणते, त्या वळू द्यायच्या. आपल्या तिकून आंब्याच्या आणल्या का तशाच होय तिकडे पण त्याच्यात मुंग्यार आहे त्यात दोष नाही का. मग असे दोष घडले का त्याची फलश्रुती आपल्याला पदरात पडत नाही असं मी वाचलं. आता कोण धुवायला जाते वगैरे काड्या नाही तर त्या धुवून त्याला वाळवायच्या असते आणि मग अशाच नाही टाकायच्या, त्या तुपात बुडवायच्या, नंतर एक एक काडी टाकायची असते मंत्र म्हणून मंत्रालक्ष्या. तोही यज्ञ मात्र काय. आणि पूजा करायला गेलं तर पूजेनं देवाची प्राप्ती, यात काही शंका नाही. पण पूजा करत असताना मात्र पूजा त्या पद्धतीने झाली पाहिजे का नाही. विठाला 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 पूजा तशीच राहते. आपलं अंग गरम पाण्याने धुतलं जाते हे हिवाळ्यात काकड आरतीच्या वेळ. आपली आंघोळ गरम पाण्याने, देवाचं बाल्टीचं आणलं तसंच का, पण त्याच्यात त्याला थंडी लागत नाही का. आपल्याला कपडे उलनचे आणि त्याले काय दिवस उघड्यावरच राहते जाऊ दिगंबर. काय जे पूजा असे का किती दिवसाचं गंध लावून एका ठिकाणी सुरू केलं असा पेंट राहते त्या पुन्हा काही घालायचं काम काय एकदा धुतली तर पुन्हा मात्र काय केली महिनाभराचं करण तरी का पूजा करण का करण. महिला मंडळीचंच राहते, तिले वावरात जायचा याच्या त्याचा व्हायचा, हे देवा बेलाचा पाला महाधंद्याले उशीर झाला. आता सांगा पूजन होईल का. पत्रम पुष्पम फलम तो योमे भक्त्या प्रेक्षित. भगवंत म्हणतात मला फक्त प्रेमाने पाणी द्या, नाही फळ तकमशम पान तरी चुकलं तरी प्रेमाने सेवन केल्याशिवाय राहणार नाही. शबरीचे फळ खाते का नाही, शबरी द्रौपदीचं पान सेवन केलं का नाही लक्षात. पत्रम पुष्पम फलम तोय म्हणजे पाणी जरी दिलं तरी पण त्याच्या पाठीशी काय आहे प्रेम असणं हे गरजेचं आहे. विठाला विठाला
प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही म्हणून सांगतो मी ऐक वचन माझे भंग न होई नच घेई शिरी ओझे दास तुकड्याची नित्य साधना नाही. मग तुकारांनी पाहिलं आता हे पूजा पाठ कसं काही जोडणार कलियुगामध्ये. मग मात्र काय वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम गावी संत एकांती बैसले. त्यांनी मग सिद्धांत शोधून काढला ते एक हरीचे हरीचे नाम. आणि मग त्याचा प्रचार असताना मात्र सांगता या नामाची महती काय आहे, नाम किती श्रेष्ठ आहे. कारण अगोदर नाम आहे का अगोदर देव आहे. राम अगोदर का रामाचं नाव अगोदर. राम अगोदर आहे का नाही. मग राम प्रभूच्या अवताराच्या अगोदर वाल्याला काय सांगितलं होतं नारदानं. अगोदर नाम नंतर राम. अगोदर प्रल्हाद आणि नारायण नामाचं चिंतन केलं नंतर कुठं खांबातून प्रकट झाला. अगोदर झाला का. नाम श्रेष्ठ आहे. नाम लक्षात ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचेची सद्गत जप्यादी नाम जे आहे लक्षात. मग सगळ्यात नाम कोणतं सोपं कोणत्यात नाम कोणतंही सोपं सही यात काही शंका नाही. पण काही कृष्ण मनाचं म्हणलं तर कृष्ण होऊन जाते. कृष्ण मन आहे का नाही त्याला थोडं उच्चार करत असताना कसं आहे राम जसं सरळ आहे हरी जसं सरळ आहे तसं कृष्ण नाम आहे का कृष्ण म्हणत असताना काही काय कृष्णच म्हणून जाते काय त्या काय. त्याच्यामुळे मग तुकोबाराने विचार केला लक्षात हरीच नामाची विशेष महती का प्रतिपादन केली. त्याचं कारण आहे हृहरती ते हरी. हृहरती म्हणजे दुःखाचं हरण करते तुमच्या संकटात धावून येते आणि त्या दुःखाची मात्र निवृत्ती केल्या जाते. असं सुलभ नाम जर कोणतं असेल ते नाम आहे हरी. हरी लक्षात. आणि हरी नाम जे आहे गजेंद्रांनी ज्या नावाचा उच्चार केला त्याच्यासाठी हरी अवतार प्रगट झाला लक्षात. आणि गजेंद्राचा उद्धार झाला. असं ते नाम आहे ते तुम्ही सगळ्यांनी घ्यावं. काही ठराविक मंडळीसाठी असा उपदेश केला नाही. सकळ हा शब्दावर कसा आहे सर्वांसाठी मात्र काही हे अभंगाच्या प्रथम चरणात हरी हरी तुम्ही मनाने सगळं 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 हरी हरी तुम्ही साबळे बाबाजी म्हणे चाल अशी बसली पाहिजे म्हणे का जसा अंगठीच्या कोणात खडा बसते हिरा बसते. हिला निकडे झालं काय विठाला विठाला हा रंग आहे का रंग कीर्तनी भरला प्रेमाची छंदे नाचू लागला. असं नाही कोणाला असं हे असं पाहिजे असं त्याच्यात असं काहीतरी होते हे नसू द्या. मग आता चला प्रवचन ठीक आहे. एक डोंबाऱ्याचं पोरग होतं असं एक जण
चोर त्या ठिकाणी गेला, त्यानं पाहिलं वर तर ते पोरग असं उड्या मारे शंकर महाराज, असं उड्या. हे म्हणे हे कामाचं आहे रे म्हणे आपल्या. मग त्याचा खेळ झाला, त्याला बोलावलं म्हणे इकडे बाबू. म्हणे काय का म्हणे तुले किती पैसे भेटते? काय नाही म्हणे जेवायला देते म्हणे सकाळ संध्याकाळ, आणि का 2 रुपये देते म्हणे रोज. वे तुले 500 रुपये रोज देतो. हां 500 रुपये, हो जेवण खाऊन बी आपल्याकडं. हो फक्त तू मी सांगतो तेवढं काम करायचं म्हणजे दुसरं काय नाही. हो म्हणे तुमच्याकडे आपल्याला 500 रुपये भेटत असताना गेलं त्याच्याकडे सांग कोणतं काम आहे सांगा म्हणे. विटा उचलायचं का काय करायचं? अरे ते नाही काम का, दिवसभर झोप म्हणे तू. हां हा कूलर लावून दिलं झोप. मग मी ते बोले जेव्हा उठवीन तेव्हा उठायचं म्हणे. आता ते मग ह्या 12 वाजताचा टाईम पाहिला, दुसरे प्रहर में तस्कर जागे. आणि मग लोक झोपी गेले आणि ह्या जागा झाला. आणि त्याला एक चल 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 कुठं मी म्हणतो ते चल. आणि मग तिथं गेला. तर बिल्डिंग पूर्ण सगळे म्हणे पाय हे खिडकी आणि तिथून तो आतमध्ये जा, लक्षात दरवाजा काढून घे बाई एवढंच काम करायचं बस, बाकीचं आम्ही पाहिजे म्हणे. मग तर ह्या म्हणे तिथपर्यंत हो उड मार. मग अशी किती उड्या मारे तो, मग अशी मारे ना. तर तो म्हणे उडी मारतो पण ढोलक वाजवा ना म्हणे तुम्ही. आणि मी उडी मारतो पण कायच्या भरोशावर, ढोलाच्या भरोशा. तो म्हणे ढोल वाजवला तर हे लोक जागे झालं तर आपला ढोल वाजवला. म्हणजे अंग असंच नाही डोलत भाजी या लक्षात. तर आता रंग पाहून वाद्य आहे, कला आहे, त्याच्यामध्ये मात्र हा रस भरला आहे. विठाला विठाला कीर्तनाचा कीर्तन होईपर्यंत तेवढं सांभाळायचं. जा पाणी प्यायचं, याचा अगोदर घेऊन यायचा. पण लक्षात मी तशी म्हाताऱ्या माणसाला सवलत देतो, शुगर जर असली बात याच्यासाठी सवलत देतो नाही का, जा बा उठून. आता उठता येत नाही लक्षात. जे कीर्तनी उठून जाती ते यमावूज पाहती असं तुकबराचं प्रमाण आहे. तेव्हा त्याला काही काही वय परत नाही का. तेव्हा रंग कीर्तनी भरला. ही जे काही गायक मंडळी आहे कोण्या वेळेस कोणतं मनात हे महत्त्वाचं आहे लक्षात. हो कोणता राग कुठं नाही चालतही का चालते नाही नाही झालं. नवरात्रात तुम्ही कोणतंही गाणं म्हणलं जमते का नाही, तेच म्हणा लागते सुपली टोपली नाड आहे का नाही. आणि जर करता एखादी प्रेमातला माणूस जर घरचा गेला आपल्या जवळचा तर मग कोणता राग गावते बाया जमते का त्याचा सुपली टोपली नाही नाही त्याचा दुसरा राग आहे. आता हे टाईम पाहून चाली आहे. काही काही पहिली चाल आहे ना अमृत बाबाजीची होती, आता आली तशी म्हणून घेतली. विठाला 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 विठाला. अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. कोणी करायचं हरी हरी त्याच्यासाठी नियम बंधन दिलेलं नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार आसाम याच्यानं गेलं असं. ते वजनदार झालं का खाली जातं, शब्द वजन आला का असं. तेव्हा तर हरी हरी तुम्ही म्हणा. किती सुलभ आहे, किती सुलभ आहे लक्षात. हरी हरी म्हणणं लक्षात दुरुक्ती दोष पण नाही. नाम घेताना किती वेळ हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ. आपल्याला सांगते असं आपण घ्यावंच नाही. मोठी मंडळी सुद्धा हे हरिहरी नामाचं चिंतन करतात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. पण कोण म्हणते हरी 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 मंत्र हा शिवाचा. कोण म्हणते भजन करी महादेव मंत्र म्हणती जे वाचा तया मोक्ष. हे त्याला फल आहे. विठाला विठाला आपण घेतल्यानंतर आपल्याला फल आहे. परंतु आपले जे पूर्वज आहे त्यांनी नसन घेतलं आपल्या कारकिर्दीत. पण आपण जर हरिपाठामध्ये जर करतात त्याचा उच्चारण केला, त्या हरीला जरा साठवला, साठविला हरी हृदय आपलाही होते. पण पूर्वज आणि पूर्वजावय कुंठ सोपा पूर्वजावय कुंठ सोपा पूर्वजावय कुंठ ज्ञान देव
पाठ हरी पाठ संशयच नाही. मातृ पितृ भ्राता सुगोत्र चतुर्भुज नर होणी ज्ञानोपराय प्रतिपादन करतात. हरिया नामाची एवढी महती आहे. हरिया व्यापक सर्वगतो हात मुख्यत्वे सिद्धांत. हरी असा एक देशी नाही, तो सर्व व्यापलेला आहे. हरदेश में तू हरभेश में तू नाम अनेक तू एक हे. लक्षात तुम्ही जिथं चिंतन करा तिथे आहे, यात काही शंका नाही. जसं आकाश आपल्या गावली आहे, पण दुसऱ्याच्या गावली आहे का नाही? बरं, ते आपल्या गावली आलं ते कोणा गावून आलं का? पाहूनपणा आलं इथं. मग आता येथही आहे तसा हरी हा सर्वत्र व्यापक आहे. त्याला यावं लागत नाही, जावंही लागत नाही. लक्षात फक्त आपल्याला घ्यावंच लागते त्याला. लक्षात तेव्हा तुकोबराय प्रतिपादन करतात का तुम्ही सगळ्यांनी म्हणा हरी हरी. तुम्ही म्हणा रे, काय परिणाम आहे त्याचा, काय फलश्रुती आहे? उगीच म्हणणार. लक्षात तर त्याला फल आहे. लक्षात त्या आज्ञेला फल आहे. ते फल आहे तेने माया जाळ तुटतील. मायेचं जाळ जे आहे ते तुटल्याशिवाय राहत नाही. आज जर पाहू गेलो तर त्या मायेच्या जाळ्यामध्ये सगळे जीव अडकलेले आहे. विठाला 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 बाहेर पडण्यासाठी अनेक जीव प्रयत्न करतात. तुम्ही पहा ते जे काही शिकारी लोक आहे का नाही, लक्षात ते जाळे टाकतात. हा ससे पकडाले पहिले वाघुरी टाकत होत्या, हरणाले पकडायला तसेच टाकायचे. पण त्याच्यामध्ये मात्र काही इकडून वेगाने मात्र हल्ले दिले का त्याने पुढचं काही दिसत नव्हतं. आणि पळता 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 ते त्या जाळ्यामध्ये जाऊन साठवले का मग ते सुटण्याचे प्रयत्न करत असे. सुटण्यासाठी मग हातपाय हलवायचे. जसे हातपाय हलवते अधिकाधिक गुंतत होते, पण बाहेर मात्र निघता येत नव्हतं. काय ते वाघुरी इकडची तिकडे तिकडची कातरलं तर एवढंसं छिद्र पडे लक्षात. पण त्याच्यातून ससा बाहेर निघत नव्हता. ते शिकाऱ्याच्या तावडीत जात होतं, मग त्याची गच्छंती झाल्याशिवाय राहत नव्हती. तसं ह्या मायेच्या मात्र काय त्यामध्ये जी जीव सापडलं तर मग नेमकं माया म्हणजे काय? वस्तू तर पाहिजे का नाही ती? लक्षात ती वस्तू नेमकी काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. विठाला 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 जी वस्तू सिद्धच होत नाही. लक्षात पण आपण ओळखल्याशिवाय राहत नाही. त्याले म्हणायचं माया. वेदांताचे अनेक सिद्धांत आहे. अजातवाद जर म्हणलं नाही का, अजातवाद प्रपंच एक झाला होता हेतू समोर मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता हे तो कदा कल्पंती घडेना. त्याच्यासाठी उदाहरण दिले वेदांतशास्त्रांनी. लक्षात शशशृंग शब्द आहे का नाही? शशशृंग पाहिलं तर सशाल शिंग आहे का? नाही. पण हे कोष्ट याच्या शब्दकोशात आहे का नाही शशशृंग? हा शब्द प्रयोग आहे. ख पुष्प झाडाले फुलं लागते का आकाशाले? मग आकाशाला फुलंच नाहीत, मग ख शब्द आला. ख पुष्प हा शब्द प्रयोग आला का नाही? म्हणजे हे दिसतही नाही, सिद्धही होत नाही. दिसलं तर पाहिजे, दिसत नाही पण सिद्धही होत नाही ना. सिद्धही होत नाही. ख पुष्प. आणि एक कोणतं उदाहरण आहे? अजून एक आहे. विठाला 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 उदाहरण दिले. आता काय हो काशवीचं दूध नाही का? काशवीला दूधच राहत नाही, स्तनच राहत नाही. तिने काशवीच्या दुधाचा उदाहरण दिलं का? विठाला 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 लक्षात ते नाही. ते असे उदाहरण दिले आहे. लक्षात अजातवादाचे. आता हे कोणाला पटत नाही काय? ते हाही नाही. हो
याने का वंध्यापुत्र हे उदाहरण आहे. वंध्या जिले मुलगा आहे तिले वंध्या म्हणून का नाही, मग जिले नाहीच पण तिले मुलगाच नाही ना म्हणून तर वंध्या आहे. तिले मुलगा झालाच कसा झाला नाही, पण वंध्यापुत्र म्हणून मात्र का तो सिद्धच होत नाही ना, अलक्ष सिद्ध होत नाही. तसं संत महात्मे सांगतात का तसंच मात्र आपल्याला जे दिसते हे ना हे सगळं दिसते ना हे सिद्धच होत नाही, अलक्षात सिद्धच होत नाही. आहे ते एकच आहे, पण आपल्या नजरेत मात्र काय ते एकच दिसते आहे का नाही. अंगठीच दिसते, सोनं दिसत नाही. अंगठीसाठी झगडे झाले हो आहे का नाही. आता गोपही मात्र 2 तोळ्याचा आणि अंगठी 2 तोळ्याची घे ना बा, लहान भाऊ एक घे एक घे, पण तो नाही म्हणतो अरे पण कोणतीही घेणार अलक्षात. तसं मात्र काही वादविवाद नाही. दुसरं अजातवाद विवर्तवाद ह्या नाही जमत नाहीच पटलं, पण दिसते याची वाट काय तर त्याच्यासाठी उदाहरण दिली. रज्जू सर्पाकार भाषेले स्थानोपुरुष शुक्ती रजत हे उदाहरण याच्यासाठी दिले का मंद अंधकारामध्ये रस्त्यात दोरी पडली असती अंधारामध्ये, पण मात्र ते काय दोरी दिसत नाही. याले का दिसते मग साप दिसते. आता साप दिसते तेव्हा तो साप असते का, साप दिसते तेव्हाही साप नसते नाही का, पण याले दिसल्याशिवाय राहत नाही. तसं रज्जू सर्पाकारं भाषेले जगदंब आहे ते हरीच आहे असं संत महात्म्यांना प्रतिपादन करायचं आहे. त्याचप्रमाणे मात्र काय स्थान पुरुष मंदांधकारा जाता जाता पाहू गेलो तर कोण चोर तर नसेल का, चुकारा संघ आहे चोर तर नसेल कोण, पण आता ते खोड होतं नाही का, वारलं पांढरं आलं पाण्यानं, पण ह्या म्हटलं असं रस्त्यावर साहेब आपण तो हालत नाही काय. म्हणजे हा जो काही त्याला दिसणारा भ्रम आहे वस्तुस्थिती पाहू गेली तर खोडच आहे, त्याला चोर नाही. तर त्याचप्रमाणे रज्जू झालं, पण त्याचप्रमाणे शुक्ती रजत लक्षात. शुक्ती रजत म्हणजे शिंपल्यावर दुपारी 12 वाजता जे चमकते पांढरं पांढरं लक्षात. वास्तविक तिथं चांदी आहे का नाही, पण दिसते लक्षात, तिथं दिसते. मृगजळ आहे का नाही, मृगजळ खरं नसते पण दिसल्याशिवाय राहत नाही. हे वेदांनी असे मात्र काही वादवाद सांगितले जे दिसत नाही लक्षात. तसंच हे माया नावाची कोणती वस्तू आहेत ही आपल्याला समजत नाही, कशी आहे का ठेगणी आहे का दिगडी आहे का जाडजूड आहे असं काही एक नाही, पण माया माया मायात फसले मायाजाळात फसले. त्या सारखं कीर्तनातून ऐकू लक्षात. तर वस्तुस्थिती अशी आहे की जी वस्तू नाही जे खरं नाही पण ती प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. मग याची ओळख हरी हरी न म्हटल्यानंतर मात्र काय तिची खरी ओळख झाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहता ते खरं नाही आहे पण त्याच्यात गुंतल्याशिवाय राहत नाही असा त्याचा भाव आहे. मी विनोदाने सांगित असतो का एका गावामध्ये पूर्वीचा काळ होता, बसस्टँडवर एक मात्र काय असे जाडजूड बाईन असे सगळे बॅगा वगैरे घेऊन आले असे ढोलत तर पाटलाचा वाडा दिसला. त्याचा जो राम नावाचा गडी होता तो धावत आला ना एकदम त्या दरवाजाच्या पुढं आल्यानंतर त्याला काय वाटतं गड्याले, मग त्यानं मात्र द्या थैली. तुम्ही कोणची म्हणे, मी मावशी होई म्हणे. मावशी होई म्हणल्यानंतर त्यानं बापा पाटलाची मावशी मग का तिचे थैली घेऊन घेईन का, यानाच घेतली आणि थैली आणले. मालक होते दिवाणावर बसून म्हणे कोण रे म्हणे, मावशी आल्या म्हणे. मावशी या पाटलाला वाटलं असं पाटलींची मावशी, होई काही बोलला नाही. आतमध्ये मात्र थैली घेऊन द्या. पाटली नाही का रे कोण आहे राम कोण आहे, नाही म्हणे मावशी आल्या म्हणे. तिला वाटलं मालकाची असं, ती नाही काही म्हणलं नाही. मग पाय धुवाले पाणी गरम थंड हा तिचं का अंग धुवाले साबून हे ते सगळा बारदाना आणि मग ते असं सगळं पाटलाची मावशी म्हणानंतर मग तिला काय एकदम दुधाचा चहा दिला त्या, आणि मग तिथं बासुंदी गेली. दुकानातून मालकाला गड्याला सांगितलं हे कर. दुसऱ्या दिवशी दुसरा पाहुणचा, तिसऱ्या दिवशी तिसरा. आता पाटलाची मावशी तिला अशी तशीच ठेवून का चांगली मस्त जेवत जाय, कूलरच्या हवेमध्ये झोपत जाय. 1 महिना झाला तो दुकानदार म्हणे पाटील साहेब तुमचे आहे ना 15,000 रुपये झालं म्हणे बिल. 15,000? अरे पोरं तर नागपुरातच आहे म्हणे, आम्ही बुढाबुडी आहे म्हणे येतं, आणि 15,000 महिन्याचं मात्र एवढा किराणा झाला कसा. ते पहा म्हणे कसा झाला हे पहा एवढे बिल. ब्राह्मणे हो जे म्हणे ते मावशी आहे का नाही तेव्हापासून वाढलं म्हणे हे का. पण मावशी कोणाची रे, पाटली गेला पाटलींकडे का गा म्हणे मावशी आली तर ठीक आहे म्हणे, पण इतके दिवस राहत असते पाहुण्याने 1-2 दिवसामध्ये गेली का. किती खर्च झाला म्हणे, 15,000 बिल आलं म्हणे महिन्यात. तुम्ही कोणाला सांगून राहिले म्हणे, अहो माई एकटीच होती म्हणे, म्हणजे मावशी नव्हती कोणती नाही कोणाची. तुमची मावशी
तो म्हणे माई मावशी मेली न माई मेली म्हणे मली मावशी नाही म्हणे मी. मग कोणाचं रामूची रामू इकडे रे म्हणे का म्हणे का रे तुझी मावशी ना आमच्या घरी काहले आणून घातली म्हणे मावशी घालवली म्हणे तू ना. तो म्हणे मावशी नाही काही नाही म्हणे म्हणे लक्षात हो मावशी नाही काही नाही. मग हे होय कोणाची मावशी रे म्हणे तिलाच विचारा म्हणे कोणाची व्हायचं. मग तिला बोलवलं मग तिला विचारलं म्हणे आपण मावशी कोणाच्या म्हणे. ते म्हणे आता तुम्हाला सांगतो बापू माझे लुगडं दे सोळी दे माझी बॅग भरून दे म्हणे लक्षात. मग सांगतो म्हणे मग मी मावशी म्हणे गाव मावशी आहो म्हणे. जेथं माये बसतान बसलं चांगलं खा प्याले असलं का ते घर मी काही सोडत नाही. आणि मले ज्या दिवशी ओळखन त्या दिवशी मात्र मी त्या घरी राहत नाही मी गेल्याशिवाय लक्षात. हे जशी गाव मावशी आहे तशी माया नावाची जी वस्तू आहे अशी येते. तिला अज्ञानी मात्र जर भेटली तर चांगली घोरसो हे करते. आणि तिथं काय मात्र ज्ञानी पुरुषाला श्रीगुरूची कृपा झाली आणि त्या मायेची ओळख जर झाली तर माया शिल्लकच राहत नाही. माया म्हणून तुकोबाराया सांगतात तेने माया जाळ ज्ञान देव म्हणता माया समूह गेली समूळ विलया. शिल्लकच राहत नाही. हे ज्ञानाशिवाय मात्र तिची निवृत्ती होत नाही. मग नामाने ज्ञानाची प्राप्ती होते का यात काही शंकाच नाही. म्हणून तुकोबाराया सांगतात का नाम जे आहे तुम्ही हरी तेने माया जा तुटतील. श्रीगुरूची कृपा झाली लक्षात त्याला जर दृष्टी आली तर ते मायेच्या जाळ्यात तो अडकत नाही. आणि कोण अडकते आणि कोण अडकत नाही ह्याचाही महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पहा जो मासोळ्या पकडण्यासाठी कोळी जाळे टाकते हे का नाही मग ते जाळं घेते आणि तो या पाण्यात घुसते असा शाईने माशी असतात. शाईने मासे काय करते जो जाळं फेकते का नाही त्याच्या पायाजवळ राहते. जे पायाजवळ राहते ते कधीच जाळ्यात अडकत फेकून पहा करून पहा. अहो त्या जो जाळं फेकते त्याच्या पायाजवळ जर ते मासे जर राहते आणि तो जाळं कुठं फेकते लांब. मग हे अडकन का त्याच्यात नाही. तसं हरीच्या चरणाजवळ जे जीव राहतात ते मायेच्या जाळ्यात अडकत नाही. आणि पाय सोडून जे दूर राहते का नाही मग किती मोठा असू द्या ना टपुऱ्या मासा का नाही राहते त्याली खिचून जाळ्यात ओढल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराया म्हणता फक्त तुम्ही ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे यमे गुळगोत्र सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही. अशी ही जी माया आहे तिचं जाळं बंधन जे आहे ते कसं आहे खोटं आहे. पण खोटं असूनही खरं भासल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे जीव मात्र काही भ्रमंती पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी त्यानं थोडंसं बदन ठेवलं पाहिजे. विठाला विठाला पहिलेच भीती बाबा ठेवलं असं पहिलेच घाबरून देते असं होते लक्षात. एका श्रीमंत माणसाची राजाची मुलगी होती. पण ते उपवार झाली. पण ते म्हणे मी लग्न कोणासोबत करणार नाही. लग्न कोणासोबत करणार नाही. मग राजाची मुलगी होती. मग ते पाहुणे यायला लागले. पण ते सांगे पहा मी लग्न त्याच्याशी करीन. कोणाची ज्याच्यासोबत लग्न झालं त्याला दररोजचे 5 जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. ज्याची तयारी असन तेल लावून असन त्यानं या. पण राजा लई प्रयत्न केली पण पोरीचा हट्ट होता ना जो 5 जोडे खाईल त्याले मात्र नवरा करीन. हाय कोणाची तयारी पाठीले तेल लावणारी व्हिक्स लावणारी असन तर जमते नाही का. ते बाकी हे जोडे कोण येईन व त्या राजाच्या दरबारामध्ये कोण येत नव्हतं. आणि तुम्ही नसतेच गेली यात काही शंका नाही. असं सांगितलं का लक्षात नसते नसते. काही फुल डोकं हाफ डोकं असं राहते ना. एक बाई सकाळी उठली सांगे मालकाले माय म्हणे अर्ध डोकसं दुखते हो अर्ध डोकसं दुखते म्हणे. हो म्हणे जेवढं आहे तेवढं दुखून नाही तर का त्याला संध्याकाळी दवाखान्यात भरती करायला लागलं. ती आता जेवढं आहे तेवढं दुखन म्हणल्यावरती अर्ध्या डोकशे समजतं का. काय केलं माणूस मोठी आहे हो हुशारच आहे लक्षात. एक माणूस आहे ना म्हणजे महाराज तो दररोज आपल्या बाईला डोक्याला व्हिक्स लावून सोडायला असं त्याचे बिचारी पतिव्रत आहे. एक दिवस ते म्हणे का हो म्हणे मी जर नसती म्हणे तर कोणाला डोकं दाबून मागलं असतं म्हणे तुम्ही.
तो म्हणे तू नसती ना माझ्या डोकसं दुखीच नसती म्हणे. आता हे कोणाकोणाला डोकसं दुखी आहे का नाही. म्हणजे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बरे राहते, मग डोकसं दुखते ते लागते. झंडू बाम तीन काम आहे मग विठाला विठाला त्याची झाली काही एक मात्र का हुशार होता. तो आला राजदरबारात. त्यानं सांगितलं मी लग्न करण्यास तयार आहो. घोड्यावर आला. त्याच्यासोबत एक कुत्रं होतं. मी तयार. पण ऐकला का मुलीचा. मुलगी लग्न झाल्यानंतर लक्षात दररोज 5 जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. कबूल आहे तुम्हाला. ह्या म्हणे मला कबूल आहे म्हणे. मार द्या म्हणे 5. मग ह्या भेटला बात राजाला वाटलं लवकरात लवकर उद्या करण्यापेक्षा आज करा, कारण पुण्या बदललाच. आणि मग यानं होकार दिला. त्याचं लग्न लागलं. राजाने मात्र आंजण भरपूर दिली. यात का राजाच होता तो, यात काही शंका नाही. पण तरी सांगितलं मामाजी म्हणे हे जे आहे ना तुम्ही कशानं पाठवलं, गाड्या घोड्यानं पाठवून द्या. आम्ही काही दोघंही आहे ना, लग्न लागलं ना आता आम्ही म्हणे गाडी घोड्यानं नाही जात. मी ज्या वाहनावर आलो त्या वाहनानं जाईल नवरीला घेऊन. तो घोड्यावर आला होता. घोड्यावर तर राजा म्हणे तुमची इच्छा बा, पोरी जास लागन का नाही. मग ते पोरगीन तो त्या घोड्यावर बसले आणि चालले. चालता चालता कुत्रं मागं 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 चाललं. लागलं एक गाव लागल्यानंतर कुत्रे सोबती भेटल्यानंतर का त्याचे मुके घेते का ते. मग ते त्याच्यावर भुकायला लागले. ते भुके मग ही त्याच्यावर भुके लागले. हेही भुके. मग तो नवरदेव म्हणे पाय माझा स्वभाव तुला माहीत आहे ना, मी एक डाव सांगतो आणि दुसऱ्यानं कापतो म्हणे. हे दचकली इकडे मागच्या माग. हो तू भुकणं बंद कर म्हणे. हो तुला सांगतो भुकायचं नाही म्हणून. तू दुसऱ्यानं भुकलं का लक्षात ठेव म्हणे. आता ते काय ऐकन का कुत्रं. पण दुसऱ्या गावातले हल्ले कुत्रे ही लागलं भुकाले. बस त्यानं तलवार काढली एका झटक्यात. मग घोड्यावर हे दोघंच राहिले. जाता जाता चालून घोडं थकलं. दोघाचं वजन. मग ते एका ठिकाणी बसलं. कोण घोडं हे चालन. तिथेही याने हा मंत्र वापरला. ते म्हटले पाय तुला स्वभाव माहीत आहे, मी एकदा सांगतो दुसऱ्यानं कापल्याशिवाय राहतच नाही. आता पुन्हा तू बसलं ना मग लक्षात ठेव म्हणजे घोड्याला सांगायचं. घोडं काय का नको जनावर बिचार. चालून थकलेले का ते घोडं बसल्यानंतर याने विचारच केला नाही. तलवार घेतो बसली. सांगितलं हे खोगीर आहे ना ते घे म्हणे डोक्यावर घे. कामच नाही. एकदा सांगतो दुसऱ्यानं तेवढं वजन तिच्या डोक्यावर आलेलं. आईले सांगितलं पामणीले सगळी सोबिता देऊन द्यायचं. काय म्हणायचं ना काही नाही. बस दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. नवरदेवाच्या अगोदर असं उठली. सगळं केलं. जेवायचं केलं. त्या बाहेर आलं तेवढा जेवण केलं. झोपला. दुपार 12 वाजले 3 वाजले. तो तिला जोडा शिवून आणला होता ना, पण तिला दिसेच नाही तो जोडा. का आठवे नाही तिला का. तिचा नियम होता 5 जोडे आणल्याशिवाय राहणार नाही. पण 3-4 दिवस झाले पण एकही जोडा नाही मारला. राजाला वाटलं आपली पोरगी कशी आहे जाऊया कसं केलेलं का का. मग तो आहे ना 4-5 दिवसांतर आला राजा. तर ह्या बाहेर गेला होता जावई. आणि मग मात्र काय तो आल्यानंतर पोरगी शेण थापत होती राजाची. काम सांगत ते करत शेण थांबता बापाने पाहिलं. बापाने बाबा तुम्ही गावाकडे जा थांबूच नका. नाही म्हणे त्याचा स्वभाव लय कडक असा. एकदा सांगते आणि दुसऱ्यानं कापतेस तुम्ही थांबूच नका. कोणती चूक झाली तर सांगता काय ते तुमचा हातनात प्राण जाईल. राजा का हाल थांबते पोरीनं सांगितल्यावर. बाई तू नशीब राजा गेला. जावई आला जावई. अरे म्हणे तू कुठं गेला तर माय बाप म्हणे अरे तुझ्या सासरा आला तरी आता चहा पाणी नाही घेतो. तसेच गेले म्हणे. हा हो लगेच मात्र का ह्याही गेला ना सासरा पार जावई म्हणते मामाजी बस पोरगी म्हणजे हरी आहे. हो जावई
म्हणते थांबा थांबा काहून म्हणजे काहून चालले पाहुणचार नाही काही नाही काय नाही नाही म्हणे आता काही मी थांबत नाही म्हणे झालं काय नेमकं नाही नाही म्हणे पोरीनं सांगितलं तुमचा स्वभाव कसा आहे तर मी आता काही थांबत नाही म्हणजे का सांगितलं पोरीनं तिने मारझोड केलं काही नाही 5 बोटं तरी नाही 5 बोटं त्यानं तिला मारलं नाही काही नाही म्हणजे तुमचा स्वभाव एकदा सांगते ना दुसऱ्यानं कापते म्हणे हा तिची खोड मोडण्यासाठी मंत्र होता म्हणे पत्नी करून आणली का जोडे खासाठी आणली का नाही बरं तिले तरी थोडं मारण्यासाठी तरी 5 बोटं मारले का नाही मला हेच पाहत होतं का तिचा पण होता ना मग पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 5 मारायला एक मारायला पाहिजे होतं का नाही पण एकही नाही मारला हे हातवटी त्यानं साध्य केली तसं माया आपल्याला दुःख देते यात काही शंका नाही पण तुकोबरायांनी सांगितलं का तुम्ही हरिहरी म्हणा मग ते माया आणि तिचं जाळ गुंडाळून ते गेल्याशिवाय राहत नाही इतरत्र साधनाच्या मागे तुम्ही जे लागलात आलं का स्वान म्हणजे हो काम क्रोध लोभ शून्य लागले पाठी लागले मच्छराला सुद्धा मात्र काय स्वान म्हटलं आहे त्याचा नाश त्याने केला घोड्याला अहंकाराला घोडा म्हटलं आहे आणि त्याचा नाश केला अहंकार गेला आणि तुका म्हणे मच्छर कोण्याही जीवाचा न घडो मच्छर ह्या 2 विकारांचा नाश केल्यानंतर माया काळजी पाठीवर जोडे मारते ते बिलकुल कसं शांत झाल्याशिवाय राहत नाही हा एक त्या दृष्टांता पाठीमागचा मात्र काही भाव आहे तेव्हा तुकोबराय सांगतात आणि नका पुढू गाबाळाचे भरी गाबाळ म्हणजे असं कसं तरी बोक त्याचा काही उपयोग नाही काही नाही असं मात्र काही बाकी निवृत्ती आपल्या नेवबराय म्हणतात होय नाना साधनांच्या गेल्या खटपोटा योगाभ्यास सिद्धिरोधिता ती वाटावो धन्य आनंदाची तुमच्या जीवनामध्ये कारण तप तीर्थ करायला गेलो तर नाही जुळते दान धर्म करायला गेलो तो काय नाही का तपतीर्थ करता कामक्रोधे खवळती हे अनेक विकार आपल्या पाठीमाग लागतात पण हरिहरी हा मंत्र असा सोपा आहे का जेणेकरून हरिहरी हा मंत्र सोपा करी पापा निर्मूल करतो तेव्हा तुकोबराय सांगतात आणि इतरत्र भानगडीत काही पडू नका सरळ मार्गाने राजमार्गाने चला कारण का म्हणून हरिहरी नामाचं चिंतन करा करीत असताना आपण विनम्र भाव घ्यायचा अहंकार नष्ट होण्यासाठी भावे तुळशी दोळ पाणी जोडा हात भावनेने मात्र काय तुळशीला पाणी घ्याला तुळशी भगवंताला प्रिय आहे वैष्णवानी तिला गळ्यामध्ये धारण केलेलं आहे तुळशी माळेवरून जर स्नान केलं तुळशी माळेवरून स्नान कोटी तीर्थाचे मार्जन वंदने महाराज म्हणतात गळा तुळशीची माळ तेने भेने पळे काळ त्याच्या भीतीने काळ पळतो वंदने महाराजांची प्रमाण आहे तेव्हा असं जे पवित्र तुळशी दल आहे लक्षात भगवंताला प्रिय आहे कारण त्या तुळशी दलाच्या भारोभार भगवंताचं वजन रुक्मिणी मातेने मात्र तुला केली तेव्हा भरलं तेव्हा अशी ही जी तुळस आहे त्या तुळशीला पाणी घाला असे एका ठिकाणी म्हटलं का झाडांचे आपल्याला अनंतशे उपकार आहे ते उपकार आपण फेडू शकत नाही ते पानं देतात फुलं देतात सावली देतात औषधी मुळं देतात मग त्यांच्या उपकारानं आपण काय उत्तीर्ण होतो काय खाट टाकायला जातो द्यायला काही एक नाही पण त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही परंतु उत्तीर्ण होण्याचे प्रयत्न जर करता आपल्याला करायचे असेल तर तुळशीला पाणी घालत जा ती वृक्षच आहे की नाही त्यावर तुळशीला जर पाणी आपण घातलं तर झाडांच्या उपकारातून काही अंशांनी आपण उत्तीर्ण झाल्याशिवाय राहत नाही तेव्हा भावे तुळशीदोळ भावनेने भावे तुळशीदोळ पाणी हात पाणी द्या भावनेनं पाणी द्या जल द्या हात म्हणजे चरण हात म्हणजे चरण नाही हात म्हणजे आपले हात आहे पाणी म्हणजे हात होते पण या ठिकाणी पाणी शब्द दिला आणि इकडे पुन्हा हात दिला त्याच्यामुळे पाणी म्हणजे जल लक्षात तुळशी मातेला जल द्या आणि हात जोडून विनंती करा कारण भगवंता तुळस प्रिय आमची आई गोव्या जात्यावर आहे दळाची त्यावेळी लहान असताना मांडीवर बिकळ ठेवलं का जात्या दळ त्यामुळे आहे की नाही त्यावेळेस ते गोव्या गायचे पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना आणि तुळशी खाली खेळ कणारा गोविंद जशी जनाबाई ओव्या गायची का नाही सुंदर माझे जाते गे फिरते बहुते की आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे आता ओवी म्हणलं तर काय लक्षात
आज शोकांतिक आहे, शोकांतिक आहे का नाही? आपले टाळकरी चांगले तरुण तरुण दिसते, आनंद आहे. नाही तर आजचा तरुण पाहिला ना असं वाटते ज्या मात्र काय मुखामधून ज्ञानेश्वरीच्या ओव्या बाहेर पडाव्या, तरुणांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या ओव्या बाहेर पडायच्या, त्या मुखातून जर शिव्या बाहेर पडत असं काय समजायचं आपण, काय समजायचं? हां हो, का लहान शाळेतले पोरगे बोलते हो, तुम्ही ऐका. तुम्ही एसटीत प्रवास करत नाही, जनरल डब्यात प्रवास, हा मग ऐकायला भेटते त्याच्यात मिसळा. आपल्याला असं वाटते कानात बोटं घालून द्यावं का काय रे, एवढे सुंदर सुंदर पोरं, पण मुख कसं रे पवित्र आहे घरी. हरिपाठ कीर्ती मुखी जरी पवित्रची होय देह त्याचा. आपण निभार लावला लक्षात. आज त्याला संस्कार देण्याची गरज आहे, पण आता संस्कार कोणी द्यावा मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे पाहिलं तर आमचंच मात्र का असं दिसते हे म्हणते बाबा महाराज तुम्हीच तसे, तर आम्ही याच्यासाठी यज्ञदा करते श्रेष्ठ तत्देवे तरोजना सत प्रमाण कृती लोकस्तदनु वर्ती. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. काही जबाबदारी आपली आहे. आपली जर करता चाकोरी बरी असली तर त्या कृतीचे परिणाम मात्र घरी झाल्याशिवाय राहत नाही, राहत नाही. विठाला 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 सावे तुळशी दूर पाणी दुडा हात म्हणावे पतित. वेळोवेळा आपण म्हणा तुकोबऱ्याने म्हणावं पतित 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 मी त्रिवाचा पतित परी तू आपल्या सत्ता मज करावे निरुद्धा. तुकोबऱ्याने पतित म्हणावता आपण का म्हणावता? विठाला विठाला हरिनामाची साधना आपण केली. तुळशीला जर त्याला आपण पाणी जर दिलं आणि आपण जर त्या विनम्र भाव घेतला, आता अहंकार म्हणजे टाईटपणा आहे. झुकता वही है जिसमें जान होती है, अक्कड तो ये मुर्दे की पहिचान. हे अक्कड सोडून द्या, विनम्र भाव करा. पतित पतीनी त्रिवाचा पतित असा भाव ठेवा. तुकोबऱ्या सांगतात अरे हा परमात्मा एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे का तुम्ही नाम साधना केली तर तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं तुका मने हात कृपेचा सागर, तुका मने हात कृपेचा सागर, कृपेचा सागर, तुका मने हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावातील, नामासाठी पार नामा ना
नका पडू बाळाचे बरे अधिक नका पडू बाळाचे बरे कृपेचा सागर सागर आहे सागर दयेचा सागर आहे परमात्मा लक्षात फक्त नामासाठी पार फक्त नाम लक्षात नाम मुखामध्ये आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असं हे नाम जे आहे आपल्या मुखामध्ये सदैव असावं बाकी कठीण नाही बरं नामासाठी असं आंघोळ करा नंतर असं की काही नियम दिला नाही हा लक्षात बरं याचे काही पैसे पडते बा महिन्याचे आपले मोबाईलचे सगळे भरायला लागते असं की काही नाही काय नाही फक्त याची एक मात्र काय त्रुटी आहे नामाची कोणती ते फुकट भेटते हे फुकट भेटते विकत जर भेटलं असतं ना बस मग तर हे मोबाईल अगोदरच्या अगोदर चार्जिंग करतच राहते कारण ते तसं नाम जर म्हटलं असतं ना पण हे फुकट आहे हरिनाम घे फुकाचे जपमान वाचे तुटतील बंध सारे भवपाश या जीवाची हरिनाम घे फुकाचे तुकड्या मने ही वेळा साधून घे फुकाची अनमोल जन्म जाता मग मारत्या यमाचे हरिनाम घे फुकाय उठता बसता नाम यज्ञ तो परम बाधू न शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्म अधर्म नाम परब्रह्म वेदार्थी नाम आणि नामी भिन्न नाही त्याच्यामुळे मात्र काय प्रत्येकाला आपल्या नामाचा स्वाभिमान आहे का नाही आपलं नाव तुम्ही चालता चालता एखाद्याचं मात्र काय पुढं पाळला माणूस त्याचं नाव घ्या बरं मागं पलटून पाहिजे अरे सकाराम अरे माणूस जर करता नाव घेतल्याबरोबर मागं वळून पाहिजे अखिल कोटी परमात्मा आहे हा तो कृपेचा सागर तो का धावणार नाही एवढं सुलभ मात्र काय आहे बाकीच्या साधनात काही आता पडू नका हे करा आणि हे करा काय नाही जेवढं घेता येईल त्या निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करीता आता विद्वत्तरावल्या जायच्या त्याच्यापरी त्याचं काही चालत नाही 2-3 अशी विद्वान मंडळी मात्र काही मुंबईला गेले त्याला वाटलं समुद्र सपाटीवर आपण सफर करूया तर त्या नावाडी होते त्या ठिकाणी ते म्हणे समुद्रामध्ये आपल्याला मात्र तिकडून फिरून यायचं म्हणजे का पैसे घालतो म्हणे एवढे घेऊन जे म्हणे आता हे बसले त्याच्यामध्ये पण आता एक डॉक्टर होते वकील होते हा लक्षात इंजिनियर होते ते लागले चर्चा करा का हो म्हणे तुम्हाला समजते का या बिल्डिंगसाठी गिट्टी किती लागेल सडा किती तो म्हणे मले का समजते शाळेतच गेलो नव्हतं म्हणे लहानपणापासून मात्र नौका चालवत होता आज आपण चालू तसं तू आता फुकट जन्म गेला रे म्हणे चाराण्याचा चाराने फुकट गेले ते काही आयुष्यातले काहीच नाही इंजिनियर तर काही समजत नाही जसं काय म्हणते तुला ते इंजेक्शन समजते का म्हणे डॉक्टर साहेब नाही का तर ते म्हणे इंजेक्शन कायले मला काही समजत नाही जरी चाराने पुन्हा आता म्हणे 50 पैसे फुकट गेले ना आयुष्यातले 50 काही लक्षात पुन्हा चालला दुसरे मात्र काही जे होते ते म्हणे तुला इतिहासातलं काही समजते का म्हणे तर म्हणे इतिहास शाळेतच गेलो नाही तर इतिहास म्हणजे कायले म्हणते तर मुले का माहीत नाही झालं 75% तुझी मात्र काय जिनगानी फुकट गेली म्हणे पाण्यात गेली म्हणे आणि जे वादळ आलं तिकडून जोराचं हो रो 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 बापरे ह्या मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या ते म्हणे साहेब म्हणे का तुम्हाला पोहता येते का ते म्हणे हे आता वादळ आलं आपली नौका पलटी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पोहता येते का म्हणे हे म्हणजे आम्ही पाण्यातच घुसलो नाही तर पोहातच दूर राहिलं एखादं
लक्षात. मग आता तर माझी तर 75% गेली होती माझा लक्षात. हो, पण आता तुमचं 100% आयुष्य पाण्यात आहे म्हणे. तुम्हाला पोहता येत असेल ना, मी टाकलं उडीन जात म्हणजे वादळ आलं जोराचं, यानं उडीत टाकली आली, पोहता येत होतं, लगेच किनाऱ्याला निघाल. हे तिघे विद्वानच होते म्हणा लक्षात. हे कोठं गेले तर काही पत्ता लागला नाही लक्षात. तसं आपल्या जीवनामध्ये नामसाधना असणं, ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मात्र काय भगवंत त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही, असा अभंगाचा मात्र काय आशय आहे. तो कृपा कार्य नाठविशी कृपाळू दिवाशी तुकवरे म्हणतात. बाबा रे, अशा त्या प्रभूला स्मरण करा लक्षात. या ठिकाणी जे अधिष्ठान आहे स्वयंसिद्धेश्वर भगवंताचं, शंभूसिद्ध भगवंताचं दर्शनाला या तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांची उपासना पहिलीपासून साधना आहे. आता असं आहे, अन्न मानधन हे तो प्रारब्धा अधीन लक्षात. देवदेव करणारा गरीब असं राहायला पाहिजे असं काही नाही, पण त्यांचं प्रारब्ध आहे का नाही. हे इकडून झालं तिकडून झालं तेच. आता आता हे थैल्यात मी आल्यास आईले म्हणलं 2-2 थैल्या यायले देता. यायले जास्त उत्पन्न जर झालं आहे का नाही, हे जास्त भजन करेन का नाही. विनोदाचा भाग सोडून द्या लक्षात. हे अन्न हे प्रारब्ध आहे ज्याच्या. आणि परमार्थासाठी श्रीमंत पाहिजे, गरीब पाहिजे का तो रिकामा पाहिजे, धंदा नाही केला असं की काय नाही. अनेक महात्म्याने आपापले धंदे केले, यात काही शंका नाही. त्या धंद्यातूनही आपला परमार्थ सफल केला. शेनाजी महाराज धंदा केला की नाही, सावतोबा महाराज केला की नाही, ते सुतार होते त्यानं केला का नाही, जळोजी मळोजी आपापला सोडू नये लक्षात. उपजीविकीय साधन आपल्या पद्धतीप्रमाणे करावं तसं काही ते. परंतु हरिभक्तीला मात्र काही वंचना राहू नये, आपण दूर राहू नये लक्षात. एवढीच संतांच्या संगतीत राहावं, एवढीच मात्र काय संत महात्म्यांच्या पेक्षाही सहज मात्र काय नौकेत बसलं का हातपाय हलवायची गरज नाही. आणि नौकेत नसलं तर पोहून जावं लागते. त्याच्यापेक्षा नौकेत बसानं हाय नावानं अशी ही नामसाधना जी आहे आपल्या जीवनामध्ये मात्र काय घडावं असं जगद्गुरु तुकोबरायांनी मात्र अनेक ठिकाणी प्रतिपादन केलं. आज पहिली कीर्तनरूपी सेवा होते, त्याच्यामुळे नामाची महती जी आहे लक्षा, भजनाची महती आहे या ठिकाणी प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे. पण असं आहे, सातकरी मंडळी चांगली म्हणजे आमचे ठाकरे माझे मग ठाकरे थाटातच आहे काम त्याचं म्हणा गायनाचं पहिलेपासून असं तसं नाही. आणि त्याला आमचे तेजनी महाराज भेटले, तेजच आहे ते, असं तसं नाही लक्षात. आणि त्याच्यासोबत असणारे आमचे मुंजे महाराज का पजावते का पजावते हा मला वाटते गुरुमंत्र कोठून भेटला काय काय म्हणजे मी माझ्या पोटातून शिकून का म्हणजे ही किती म्हणजे हो. नाही तर मग आता बोटं फुटून आपले डुगू 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 पोटातही पाणी हलत नाही, डुगू 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 अरे थोडी डोलत नाही आणि आम्हाला डोलवत नाही लक्षात. वस्तुस्थिती आहे असा करा लक्षात. वस्तुस्थिती ही आहे म्हणून एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला. आमचे जे टाळकरी मंडी आहे नवीन, एक वर्षी आपले मुस्लिम धर्मीय होते का टाळकरी मंडी बुवा तुमचा परिचय नाही पण तुम्हाला दंडवत. साधन मार्गाला लागलेत, मार्ग सोडून बस एवढंच मात्र काय तुमच्या जीवनी प्रार्थना करतो. आणि आमच्या बाबाजीवर तर कृपाच होते नाही का. नाही त्याचे पाय गेले होते एसटीत त्याच्याकडे बसलं असतं झरी विठ्ठल पण ते बरोबर माऊलीनं कृपा केली. आले आता इथपर्यंत येते उभे राहते. आम्हाला वाटलं का ते गेलो होतं भेटते, पण ते पंढरीच्या वाटेवरती झालं. पंढरीनाथाने मात्र काय दूरदृष्टी ठेवली, कृपा जिव्हाळा आहे परमार्थाविषयी लक्षात. आणि त्यांना असं वाटते आपली साधना आता घडत राहावा लक्षात. ज्याच्या त्याच्या प्रार्थप्रमाणे मुलं सुना त्यांच्या मोकळी काय म्हणजे जगधरी बाबाजी. आणि हे आता सरकारला आम्ही सांगणार आहोत का असे जे आहे लक्ष यायच्या लक्ष विनोदाचा भाग सोडून द्या. मी नेहमी करता विनोद करतो असं, पण विषय तो त्यांचा झाला लक्षात. हो, तुकोबरा अनेक ठिकाणी सांगतात ब्रह्मरसाचं सेवन ज्याला घडलं लक्षात, तर त्याच्या ठिकाणी विकाराच्या मात्र काय संकल्पना निर्माण होत नाही. जोपर्यंत पातळ पाणी आहे तोपर्यंत तरंग मात्र येऊ शकते, पण एक वेळ त्या पाण्याचा बर्फ जर बनला तर तरंगच निर्माण होत नाही. तशी मनाची अवस्थाची चिंतनाने आहे, ते झाल्यानंतर मग मात्र काही वाक्य नाही लक्षात. तशी त्यांच्या जीवनाची जी काही
अवस्था आहे त्याच्यामुळे मात्र त्यांचा संघ घडते बाबाजीने आणि त्यांचा जीवन मात्र यामध्ये सतत मात्र काही राहते अशीच त्यांच्या जीवनामध्ये साधना शेवटपर्यंत परमात्मा करून घेऊ ही माऊलीची मी प्रार्थना करतो. टाळकरी मंडळी, मृदंगवादक मंडळी, आमचे ढगे साहेब जे आहे, डॉक्टर साहेब जे आहे, यांनी आपापल्या मात्र व्यवस्थातून महाराजांच्या सान्निध्यामध्ये आपले गुरुजी होते हिंगण हटवले नाही का, ते आदेश्वरात आणि आमचे दादा तर आहे यात काही शंका नाही. पहिलेपासून हो साधू ओळखावा हे लक्षण त्यांच्यात पाहावं. लक्षात काय ना आपलं नाव मोठेपणा की काही नाही, काही बस सेवाभाव वृत्ती आहे. झुणक्यामध्ये होते सतरंजा उचलणं हे करणं अजून तेच आहे. लक्षात सरपंच झाले पण ते सेवा विसरले नाही हे सांगायचं आहे. नाही तर थोडं आल्याबरोबर तर हे होते लक्षात. पण त्यांनी सांगितलं प्रभूची जशी इच्छा झालं काय साधू आणि पंढरीनाथांची कृपा त्यांना मात्र काही जावई वगैरे हे भेटले लक्षात. महाराजांच्या सान्निध्यामध्ये आपल्या इटनकरजी साहेबांच्या सान्निध्यामध्ये पहिल्यापासून गुरुवार बाबाजी त्यांच्या सान्निध्यामध्ये मात्र जी गुरु एकच त्यांचे आणि गुरूंचा मात्र अधिकार फार मोठा गुरुवीर चौर्य महाराजांचा. लक्षात काय अधिकार पाहिल्यानंतर वाटते का योगाचं शरीर आहे अशी साधना